हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्याबद्दलची सर्वात मोठी खुश खबर तुमच्या समोर घेऊन येतोय. काल अरे यार, काल आपण ते नंतर घेऊ. हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्याबद्दलचा जो 17वा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता याचा जी-आर प्रसिद्ध झाला आहे आणि त्याच्या संदर्भात अनेक खुशखबर बाहेर आलेल्या आहेत. तर लाडक्या बहिणींनो, 17वा हप्ता कोणाला भेटणार, कधी भेटणार, सोबतच आता हिवाळी अधिवेशनामध्ये काय झालंय, अजितदादा पवारांनी या योजनेबद्दल काय बोललाय, याच्या खुशखबर काय आहेत, पैसे वाढून भेटणार आहे का, सगळं तुम्हाला विथ प्रूफ सहित दाखवणार आहे. तर चला लाडक्या बहिणींनो, आपण व्हिडिओला सुरू करूयात. जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला लाडक्या बहिणींनो, बघा हा जो कालचा जी-आर आहे 8 डिसेंबर 2025 चा सामाजिक आणि न्याय व विशेष विभाग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत. काल मी कामामध्ये असल्यामुळे व्हिडिओ बनवू शकलो नाही. पण लाडक्या बहिणींनो, आज हा व्हिडिओ बनवतोय आणि याच्या माध्यमातून तुम्हाला ही खुशखबर देतोय. आणि इथे जर तुम्ही बघितलं असेल दिलेलं आहे, माहे नोव्हेंबर 2025 या महिन्याच्या आर्थिक लाभ अदा करण्यासाठी सहाय्यक अनुदान वेतन या उद्दिष्टाखाली 263 कोटी 45 लाख इतका निधी मंजूर झालेला आहे. 263 कोटी. मग जर तुम्ही बघितलं असेल इथे तर निधी कमी आहे. बरोबर लाडक्या बहिणींनो? इथे तर निधी कमी आहे. मागच्या महिन्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर 410 कोटी 30 लाख इतका निधी या डिपार्टमेंट मार्फत देण्यात आलेला होता. मग आता आपल्या लाडक्या बहिणींची संख्या कमी होऊ शकते का? तर हा प्रश्न माझ्यासमोर सुद्धा उपस्थित राहिलेला आहे आणि याच प्रश्नांना घेऊन मी काल थोडंसं बिझी होतो, म्हणून लाडक्या बहिणींना व्हिडिओ बनवू शकला नाही. तर मला असं पर्सनली वाटतंय, की हा जो निधी आलेला आहे, हा जो जी-आर आलेला आहे, हा फक्त सप्लिमेंटरी निधी आहे. सप्लिमेंटरी निधी आहे. म्हणजेच काय, की लाडकी बहीण योजनेसाठी जो हा 3,960 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला होता आणि याच्यामध्ये ज्या बहिणी आता वाढलेल्या आहेत किंवा कमी झालेल्या आहेत, या बहिणींसाठी हे अनुदान असणार आहे, सप्लिमेंटरी असणार आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, काही काळजी करू नका. तुमच्या अकाउंटला पैसे येणार म्हणजे येणार. त्याच्यानंतर हे जे खुशखबर आहे, ती कधी आहे, कधी भेटणार आहे, कोणाला भेटणार आहे, सगळंच मी तुम्हाला सांगतोय. त्याच्या पहिले लाडक्या बहिणींनो, ही न्यूज बघा. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी गुड न्यूज. अजितदादा पवारांनी अधिवेशनात केली मोठी घोषणा. तर हे सुद्धा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज असणार आहे. कारण या घोषणेमध्ये अजितदादा पवारांनी काय केलं माहिती आहे का? आपल्यासाठी अजून निधी मंजूर केलेला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, सगळं दाखवतोय. राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज आहे. राज्यात महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र राज्याकडून ₹1500 मासिक हप्ता म्हणून देण्यात येतो. या योजनेसाठी लागणाऱ्या निधीबाबत अजितदादा पवार यांनी ही आज हिवाळी अधिवेशनामध्ये काय केलेलं आहे, सभागृहामध्ये मागणी केलेली आहे. बघा, राज्यातील लाडक्या बहिणीसाठी मोठी गुड न्यूज आहे. राज्यात महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने ₹1500 मासिक हप्ता देण्यात येतो. या निधीबाबत अजित पवारांनी आज अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये मागणी केली आहे. कोणती मागणी आहे? लाडकी बहीण योजनेसाठी 6,103 कोटी 20 लाख रुपयाची पुरवणी मागणी केली आहे. म्हणजे पुन्हा सप्लिमेंटरी मागणी केलेली आहे. तर यामधून प्रश्न उपस्थित होतो लाडक्या बहिणींनो, काल जर तुम्ही बघितलं असेल पत्रकार परिषदेमध्ये बोलताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांना प्रश्न विचारण्यात आला होता, की ₹2100 लाडक्या बहिणींना कधी देणार आहात? तर त्यांनी म्हटलं, "योग्य वेळ आल्यानंतर आम्ही योग्य परिस्थितीमध्ये लाडक्या बहिणींना ₹2100 देऊ." तर इथे तर तुम्हाला वाटतं का सरकारने आता लाडक्या बहिणींना ₹2100 वाटप करावा का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. राज्यात लाडकी बहीण योजनेच्या 2 कोटीपेक्षा अधिक महिला लाभार्थी आहेत. या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी हिवाळी अधिवेशनात मोठी घोषणा केलेली आहे. लाडक्या बहिणींना त्यांचा लाभ देण्यासाठी अजित पवारांनी पुरवणी मागण्यांमध्ये 6,103 कोटी 20 लाख रुपयाची तरतुदीची मागणी केलेली आहे. म्हणजेच काय? तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये ₹2100 सुद्धा बघायला भेटतील. तर यामध्ये तुम्हाला खुशीच होणार आहेत. कारण 1500 वरून आपण 2100 ला जाणार आहोत. तर तुम्हाला वाटतं का ₹2100 या ठिकाणी भेटावं? आणि आता जर बघितलं असेल हा जो नोव्हेंबरचा हप्ता आहे कधी येणार आहे? राज्यात सध्या नोव्हेंबरचा हप्ता अद्याप महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाहीये. पण जी-आर आलेला आहे. काल जी-आर प्रसिद्ध झालाय 263 कोटीचा.
बरोबर? तर येणाऱ्या 1 ते 2 दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील. बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचा ₹2100 हप्ता मिळणार का? तर मला तरी असं वाटतं सध्या मिळणार नाही, पण पुढल्या वर्षी 101% तुमच्या अकाउंटला ₹2100 मानधन होईल. याची मला हमखास गॅरंटी आहे. कारण जर तुम्ही बघितलं असेल जी-आरमध्ये लाडक्या बहिणींनो 2025-26 या आर्थिक वर्षासाठी जो निधी मंजूर झाला होता, अल्मोस्ट किती 4,000 करोडचा आणि इथे जर तुम्ही बघितलं असेल, लाडक्या बहिणींचं 4,000 म्हणतो 4,000 करोडचा आणि इथे जर बघितलं असेल तर 6,103 कोटीचा म्हणजेच काय निधी वाढवलेला आहे. तर 100% मला असं वाटतं, की पुढल्या महिन्यापासून पुढल्या वर्षाच्या ज्या एप्रिल महिन्यात जे फायनान्शियल आर्थिक वर्ष आहे, इथून तुम्हाला ₹2100 चं मानधन तुमच्या अकाउंटला दिलं जाऊ शकतं. हे मला वाटतं आणि हे मी तुम्हाला सांगतोय. आपण बोललेलो 100% परफेक्ट होतं. कारण तुम्ही जर माझा 7 तारखेचा व्हिडिओ बघितला असेल, तर मी तुम्हाला सांगितलं होतं, संडेचा व्हिडिओ. काय सांगितलं होतं, की उद्याला म्हणजे 8 तारखेला 101% मी तर गॅरंटी घेतली होती लाडक्या बहिणींनो. 100% म्हटलं तर मी तर 100,000% म्हटलं होतं, की जी-आर येणार म्हणजे येणार. 8 तारखेला जी-आर येणार आणि आला म्हणजे आला लाडक्या बहिणींनो. कारण आपण कुठे आलो होतो? मुंबईला आलो होतो आणि मुंबईमध्ये आपल्याला ही इन्फॉर्मेशन भेटली होती आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं, येणार म्हणजे येणार. मी कालही आपल्या महाराष्ट्रातील जे मुख्यमंत्री साहेब आहे, उपमुख्यमंत्री साहेब आहे आणि आपले जे पी-ए आहे त्यांच्याशी संवाद साधला. मोबाईलवरच साधला आणि त्याच्या माध्यमातून ही इन्फॉर्मेशन आपल्याला भेटली. आणि आपल्याला लाडक्या बहिणींनो पैसे वाटप कधी होणार आहे? लक्षात घ्या 11, 12, 13 या 3 दिवसांमध्ये वितरण सुरू होईल. 11, 12, 13 या 3 दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला वितरण सुरू होईल. जी-आर कधी आला लाडक्या बहिणींनो? 8 तारखेला आला. आजची तारीख आहे 9. आज येणार, होणार नाही, उद्याही होणार नाही. परवा, नेरवा आणि त्याच्यानंतरचे जे दिवस आहे म्हणजे कधी 11, 12, 13 या 3 दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार म्हणजे होणार. आता यामध्ये काही बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा निधी भेटलेला नव्हता. त्या बहिणींना भेटू शकतं का? जर त्यांची पडताळणी झाली असेल, तर त्यांना भेटतील. अदरवाईज या बहिणींना भेटणार नाही. मग तुमच्यापैकी 16वा हप्ता कोणत्या बहिणींना भेटलाय? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्या बहिणींना भेटतील का? येस. त्यानंतर ज्या बहिणींची ई-के-वाय-सी चुकलेली आहे, त्या बहिणींना भेटेल का? येस. ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी केली नाही, तिला भेटेल का? येस. ज्या बहिणींना ई-के-वाय-सी करताना चुकीच्या पद्धतीने ई-के-वाय-सी केली असेल, त्यांना भेटेल का? येस. म्हणजे ई-के-वाय-सीची तुम्हाला इथे गरज नाही आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला अनेक खुशखबरी दिल्या. पहिली दिली की जी-आर आला निधीचा. दुसरी दिली की निधीमध्ये वाढ करण्यात आलेली नाही. निधी तोच आहे, पण तो सप्लिमेंटरी होता आणि पुढल्या वर्षीच्या अधिवेशनासाठी जर तुम्ही बघितलं असेल, तर आपण हा निधी वाढवलेला आहे. पहिले होता 3,900 आय थिंक 46 म्हणजे 4,000 कोटी आणि यावर्षी जे पुढच्या महिन्यांसाठी किती आहे? 6,103 कोटी. बरोबर लाडक्या बहिणींनो? मग आपल्याला 2100 सुद्धा भेटू शकतात का? तर याचं उत्तर वाटतं हे आता भेटणार नाही, पण पुढल्या वर्षी एप्रिल महिन्यापासून भेटेल. तर तुम्हाला काय वाटतं? भेटायला पाहिजे का? तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, काही प्रश्न असतील, ते सुद्धा या ठिकाणी सांगा. सोबतच मी तुम्हाला या ठिकाणी हे म्हणू इच्छितो सरकारने लवकरात लवकर उपाययोजना करून ज्या बहिणींची ई-के-वाय-सी अद्यापही झालेली नाही आहे, त्यांच्यासाठी उपाययोजना करून त्यांची ई-के-वाय-सी लवकरात लवकर करून घ्यावी आणि त्या बहिणांना सुद्धा जे पुढचे हप्ते आहेत, याचा लाभ द्यायला सुरुवात करावी. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.